उडून चेक करून बघा. नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज सोमवार तिसरा, आज जाणार आहेत आपण जत्राला जायचे. आता मका घेऊन मकावरती ही लुळत आहे, हे तयार आहे. हे जत्रासाठी पैसे यांनी गोळा केलेले. तिसरा म्हणजे नागोबाची जत्रा आहे. यात्रेसाठी झालेलो आहे मी तयार, यात्रेला चाललो आहे. फायनली पोहोचलो तिथं. आता बघू ह्याचा प्रिव्ह्यू पण आलेलंच आहे. तसं तर पाऊस येण्याची शक्यता आहे. आता आलेलो आहेत तरी बी, आणखीन गाडी तर भरपूर इथं अशी गर्दी झालेली आहे. अशा गाड्या या पार्क केलेल्या आहेत साईडला बी. इकडे बी जाणार ती लाईन. चला घ्या. फार पाऊस पण आलेलाच आहे. तसं तर फार बघू ना किती पाऊस आलेला आहे. पवन चक्की उभा करण्याचे असणार आहे त्या गाड्या घ्यायच्या. त्याच्या शाळेत पाण्यापाशी रथ पाळणा ही समोरच आहे. आपल्या यूट्यूबचे सबस्क्रायबर पण भेटले. ते पण म्हणले आम्हाला पण ब्लॉग मध्ये घेऊन टाक. पाऊस झाला जत्रेमध्ये चालू, त्याच्यामुळे लोक पण भरपूर पांगायला लागले. गाव मित्रांनो, पाऊस तर उघडलेलाच आहे. आता चला म्हणलं बाहेर जाता येईल, बघा येईल काय चष्मा काय घेता येईल म्हणलं, पण काय आवडलाच नाही. घडी घेतली, मग दुसरं सोनूने घेतलंय. हेलिकॉप्टर घेतला. आता उडून चेक करून बघा. तरी चालू बघा पाया पडायला. ऐकून जाऊन पलीकडून असं पाया पडलो ना. डेकोरेशनचं सामान तर लक्ष्मीसाठी गणपतीसाठी तर खूपच सुंदर आहे. अरे सणू घ्यायचं नाही तर बघायचं नसतंय. काय म्हणतोय मी, ऐकू येते का? मंदिराकडे पाया पडायला पण भरपूर तिथं तर गर्दी आता कमी झालेली आहे. मंदिरापाशी आलेले तरी येते चांगले. मंदिरापाशी फायनली पाया पडायला आलेले. मंदिरापाशी तर जास्त गर्दी नाहीच, लोक पांगापांगी झाले पाऊस झाल्यामुळे. पाया तर पडलो, आता वापस चाललो. हे अण्णा काय उंकड फिरत चला रथ पाण्यात बस झाल्यामुळे अशी अवस्था झाली. चिखल भरपूर झाला आहे, त्याच्यामुळे गाड्या हे घसरतात. कुणी पडतंय, कुणी उठतंय. थांबलो मग माझ्यामध्ये म्हणलं काहीतरी भेळ काहीतरी घेऊन खावा. मग आपली इथं भेळ आलेलीच आहे, भेळ खाल्ली. मग चाललो वापस. मग धन्यवाद.